नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गजानन वाडेकर. स्वागत आहे तुमचे सर्वांचे परत एकदा जी के एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जी के और जी एसच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. चला तर कालच्या प्रश्नाचे उत्तर बघूया. यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो. याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक सी, माणिक बंडूजी ब्रह्मभट्ट. यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो. प्रश्न क्रमांक 1. अग्निपंख या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोणते व्यक्ती आहेत? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, अब्दुल कलाम. अब्दुल कलाम हे अग्निपंख या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 2. असहकार चळवळीची सर्व सूत्रे कोणाकडे सोपवण्यात आली होती? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी. असहकार चळवळीचे सर्व सूत्रे महात्मा गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 3. भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असे कोणाला म्हटले जाते? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांना भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4. उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, राज्यसभा. उपराष्ट्रपती हे राज्यसभा सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर स्थित आहेत? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, अस्तंबा. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये अस्तंबा डोंगर स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 6. भारताच्या राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, 40 वर्ष. भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी किमान वयोमर्यादा 40 वर्षे आहे. प्रश्न क्रमांक 7. पाताळेश्वर मंदिर कोणाच्या राजवंशामध्ये बांधला गेले? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक ए, राष्ट्रकूट. पाताळेश्वर मंदिर राष्ट्रकूट राजवंशामध्ये बांधला गेला. प्रश्न क्रमांक 8. पुरंदरचा तह कोणामध्ये झाला होता? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक सी, मुघल आणि मराठी. पुरंदरचा तह मुघल आणि मराठे यांच्यामध्ये झाला होता. प्रश्न क्रमांक 9. नानासाहेब पेशवे यांची समाधी कोणत्या नदीवर आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, मुठा. नानासाहेब पेशवे यांची समाधी मुठा या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 10. लोहगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, पुणे. लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 11. पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, लोकमान्य टिळक. पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली. प्रश्न क्रमांक 12. कास पठार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात येते? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक बी, सातारा. कास पठार महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात येते. तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. भारतातील सर्वात लांब धरण खालीलपैकी कोणते आहे? याचे योग्य आन्सर कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या अगोदरच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद.